करायचं काय नाही करायचं, मग त्याला काय बोलतात. मग त्याला तर त्याचं टायमिंग माहितीच आहे की स्कूलचा, उठायचा, सुटायचा, क्लासला जायचं याचं. पण तो जेव्हा बोलला ना पूर्ण सकाळपासून 6 वाजल्यापासून तो काय करतो हे मला त्याने संध्याकाळच्या 6 पर्यंत सगळं इंग्लिशमध्ये सांगितलं. मी एवढी सरप्राईज झाली ना, कारण तुम्हाला माहिती आहे की मी त्याला तुमच्याकडे कशा पद्धतीत सोडले, त्यामुळे त्याने इम्प्रूव्ह भरपूर केलेलं आहे. मी आता इंग्लिशमध्ये नाही जास्त बोलणार, मराठीतच सगळं सांगते, कारण घरामध्ये जास्त मराठी होतं आपलं, त्यामुळे मी मराठीतच सांगते. भरपूर इम्प्रूव्ह आहे. आणि घरी हॅबिट्स बोलणार तर त्याला म्युझिकचं जरासं वेळ आहे, म्युझिकचं असल्यामुळे, आणि तो गाणी भरपूर बोलतो. त्याला गाणी लगेच कॅच होतात, त्याच्यावरती तो वाजवतो पण घरामध्ये आमच्या बँड असल्यामुळे. बाकी क्लासचं बोललात तर तो सुट्टी करायला मागत नाही. खूप इच्छा असते की म्हणजे क्लासची सुट्टी बोलला ना नाही, मग ते 5 वाजले ना पटकन म्हणजे हँडवॉश तोंड वगैरे सगळं पटापट करणार, बॅग भरणार. 5:45 वाजले, दादा उठ ना, मला सोडायचंय, दादा उठ ना, मग लगेच येणार. म्हणजे सुट्टी नकोय त्याला क्लासची. एक टाइम स्कूलची करेल पण क्लासची नाही. म्हणजे इतकं म्हणजे त्याला आवड झाली ना क्लासची. मग मी त्याला बोलले काही प्रॉब्लेम नाही, तू अजून किती वर्ष केलास ना क्लासमध्ये, आलं तरी जा म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही, माझे 2 पैसे जातील, पण तू एवढा